पुढची बातमी बघूयात। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करायला राज्य सरकारने 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच आज सुरुवात होणार आहे। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठक पार पडते त्याला दालनामध्ये होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। आज आणि उद्यामध्ये कर्जमाफीची रक्कम खात्यांवरती जमा केली जाणार आहे। तसंच जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती रक्कम जमा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। आणि दरम्यान यावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। स्वतः सहकार मंत्री आपल्यासोबत आहेत। अतिशय महत्त्वाचा दिवस आज शेतकऱ्यांसाठी आहे सर। अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय, अशी माहिती मिळाली की आजपासूनच खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल। नमस्कार. बरोबर आहे, आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊन आला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण महायुतीकडून जे काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होते, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जे होणार होतं असं आमचं प्लॅनिंग होतं, पण ते होईल वाटत नाही मला 2 दिवस। काही सुरुवातीच्या टप्प्यातले किंवा काही तात्पुरती नावं तुम्ही काही जाहीर करताय का? काही डेटा तुम्ही आज देताय? आज काही करणारच नाही। आज शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे येणार नाहीत? नाही, 2 दिवस लागतील। समजा आज झालं तर उद्याही करू शकतो। काय त्या दिवशी मी काय बोललो तुम्हाला की केंद्राकडून आम्हाला यादी भेटली नाही, सेम प्रोसेस तशीच आहे। त्याच्यावर अपलोड केलेला आहे, तिथून थोडासा डेटा आम्हाला परफेक्ट मिळाला गेला आहे। काय त्याच्यामुळं आजच्या दिवस मला वाटत नाही होईल म्हणून। समजा झालं तर आज बी करू शकतो। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास राज्य सरकारनं 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या निधीच्या वितरणाला डीबीटीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज सुरुवात होईल। कॅबिनेट बैठकीनंतर एक छोटेखानी कार्यक्रम मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पार पडेल आणि पहिल्या टप्प्यामध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात होईल। आज आणि उद्यामध्ये कर्जमाफीची रक्कम खात्यावरती जमा केली जाईल अशी माहिती मिळते आहे। त्याचबरोबर जसजशी ई-केवायसी पूर्ण होईल तसतशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यात येणार आहे। आणि दरम्यान यावरती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बघूयात। स्वतः सहकार मंत्री आपल्यासोबत आहेत। अतिशय महत्त्वाचा दिवस आज शेतकऱ्यांसाठी आहे सर। अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलंय, अशी माहिती मिळाली की आजपासूनच खात्यावर पैसे जायला सुरुवात होईल। नमस्कार. बरोबर आहे, आपलं सरकार याच्यामध्ये खूप गांभीर्याने घेतलेलं आहे, पण थोड्याशा काही या तांत्रिक टेक्निकल अडचणीमुळे थोडा डिले होऊन आला आहे। आज आम्हाला करायचं होतं, पण महायुतीकडून जे काहीतरी रेकॉर्ड मिळायला पाहिजे होते, थोडीशी अडचण त्याच्यात आली आहे। मग त्याच्यामुळे हे 2 दिवसामध्ये आम्ही करून टाकू। म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर जे होणार होतं असं आमचं प्लॅनिंग होतं, पण ते होईल वाटत नाही मला 2। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेला म्हणजे शेतकरी कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी केलेली आहे आणि आता त्यांच्यासाठी ई-केवायसी सुद्धा त्यांना करायला सांगितलेली होती आणि आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता ती सर्वात मोठी बातमी आहे। आपल्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब यांनी मोठी माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल। आपल्या राज्याचे मंत्री नेमके काय म्हणाले आहेत ते। शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये
शेतकरी कर्जमाफी योजनेचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. शेतकरी मित्रांनो, जर का तुमचं यादीमध्ये नाव आलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही KYC करून घ्या. शेतकरी मित्रांनो, KYC केल्याच्या नंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेचे पैसे हे जमा होणे सुरू झालेले आहे. शेतकरी मित्रांनो, जर का तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर थोडं वाट पहा आणि नंतर यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या आणि KYC केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू होईल. शेतकरी मित्रांनो, आता 7,000 कोटींचा निधी हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा करण्यात आलेला आहे. आपल्या राज्याचे सहकार मंत्री यांनी ही मोठी माहिती दिलेली आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका, तुमचं सर्व कर्ज माफ होणार. शेतकरी कर्जमाफी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि याविषयी अशीच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.